भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज पुष्प 14 ज्ञात्यांची मतमतांतरे भक्तीचे धर्म याचा भाग पहिला ऐकूया। आज एका वेगळ्याच उत्साहानं उद्धवानं कृष्ण कक्षात प्रवेश केला खरं, पण तो नियोजित वेळेच्या बराच आधी आला होता। सेवकजन दिवाणखान्याची आवराआवर करीत होते। पुष्पदाणीतली कालची फुलं काढून त्या जागी नवीन सुगंधित पुष्परचना करण्यात दोघंजण मग्न होते। कोणी गवाक्षांची तोरणं बदलत होते, तर जाजवावरील आसनं, श्रीकृष्णांचं सुवर्ण सिंहासन यावर काही हात फिरत होते। उद्धवाला पाहताच सर्वांनी त्याचं स्वागत केलं, वंदन केलं आणि तो आसनस्थ होताच सुगंधित जलाचा पेला त्याच्या समोर ठेवला। त्यांची कामं झालीच होती। महाराज थोड्याच वेळात येतील असं म्हणत सर्वजण आत निघून गेले। आता कृष्ण महालात उद्धव एकटाच होता। सर्वांग सज्ज महालाचं अवलोकन करता करता तो विचारात मग्न झाला। सहजपणे कालचेच विचार मनसागराच्या पृष्ठभागावर आले। विचारांच्या लाटा पृष्ठभागावरच येतात, अगदी किनाऱ्यापर्यंत धावतात, पुन्हा मागे फिरतात, त्या पण आपल्या उगमस्थानापर्यंत पोहोचतात। सागर अंतरात मात्र तीच गंभीरता नित्य विराजमान असते। आपलं मन, मानस, सागर अशा विचारात असताना, तरंगात असताना भगवान श्रीकृष्ण आसनावर येऊन बसलेलेही त्याला कळले नाही। उद्धव मनाशीच ओशाळला। आपल्या आसनावरून उठताना त्याचे लज्जित भाव श्रीकृष्णांच्या लक्षात आले, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं। उद्धवानं पुढे येऊन भगवंतांना वंदन केलं आणि म्हणाला, प्रभो, मला क्षमा करा। काल आपण भक्तीचं वर्म सांगत होतात आणि म्हणालात, मी त्याच विचारात होतो। काय असेल भक्तीचं वर्म आणि ते कसं प्राप्त करता येईल याचा मी मनाशीच विचार करीत होतो। देवा, मला क्षमा करा, असं म्हणत तो श्रीकृष्णापुढे ओणवा झाला। तो श्रीकृष्णाने त्याला दोन्ही हात धरून उठवले आणि आपल्या जवळच्या आसनावर बसवलं। श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, भक्तीचा विचार मनात येणं ही भक्तीच्या वाटेला जाणारी सुरुवात आहे आणि त्याला जी शक्ती मिळते ती त्यानंच प्राप्त केलेली असते। संसारातली आसक्ती सरली म्हणजे येणाऱ्या निरासक्तीतून जी शक्ती निर्माण होते ती त्या साधकाच्या भक्तीला पोषक होते। अशा भक्तीतूनच त्याची पुढे सायुज्यतेकडे वाटचाल होत असते। पण देवा, उद्धवानं मध्येच विचारलं, देवा, सर्व धर्मशास्त्र ज्ञानी पंडितांचे विचार हे सायुज्यतेकडे नेतात का? मग देवा, सर्व सांप्रदायिक एकच विचार सांगत असताना भक्तीचा असा वेगळा अर्थ असतो का? तो कोणता? तो कसा आचरायचा? हाच विचार मी मनात करीत होतो। आपण याबद्दल सविस्तर सांगावं असं मला वाटतं। उद्धवाच्या ह्या निवेदनानं भगवंत प्रभावित झाले। त्याला म्हणाले, उद्धवा, आज तुला हेच सांगायचं हे मी ठरवून आलो आणि तू नेमकं तेच विचारलंस। ह्याचा अर्थ तू माझे विचार एकाग्रतेनं ऐकतो आहेस। एक एक धागा पुढे नेणारे तुझे प्रश्न ऐकून मला सुद्धा आनंद होतोय। अध्यात्म मार्गात गुरु शिष्य हे एक वैशिष्ट्यपूर्ण नातं असतं। जगातील इतर कोणत्याही नात्याशी त्याची तुलना करता येत नाही। जगातील सर्व नाती ही व्यावहारिक अपेक्षांनी भारलेली असतात, परंतु गुरु शिष्य नात्यात व्यावहारिक कोणतीच अपेक्षा नसते। अपेक्षा असते ती फक्त उद्धाराची असते। एक उद्धारकर्ता आणि दुसरा उद्धारोत्सुक असतो। आता भगवंतानी उद्धवाला साद्यंत सांगायला आरंभ केला।
आता ते सर्व आपण उद्याच्या भागात ऐकूया. आज इथेच थांबूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा दिला मुमुक्षुसि त्वा अक्षय ठेवा कथा भावरूपे घडली आहाते करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.